बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले निवेदन। औरंगजेबाच्या कबरीचा महाराष्ट्रातून समूळ नायनाट करण्याची मागणी। महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या कबरीचा समूळ नायनाट करावा या मागणीसाठी काल 17 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। याच पार्श्वभूमीवर बुलढाणा येथेही बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले। यावेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारत माता की जय। देश कबल बजरंग दल। या देशामध्ये या सनातन संस्कृतीचा नायनाट करण्यासाठी जो पूरक्रमा औरंगजेब याची जी महाराष्ट्रामध्ये कबर आहे, त्या कबरेचा या ठिकाणाहून समूळ नायनाट करावा यासाठी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित जमलो आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे की जो औरंगजेब आहे, या औरंगजेबाचं महिमामंडन सध्या या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। ज्याने आपल्या जन्मदात्या पित्याला आपल्या हयातीमध्ये जेलामध्ये टाकलं, कैद केलं, आपल्या सख्या भावाची त्या ठिकाणी मुंडकं त्या ठिकाणी त्याला नजराना म्हणून भेट केलं, असा तो औरंगजेब ज्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अतिशय महान असं म्हटलं गेलं। आणि म्हणून जोपर्यंत त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत त्याचं असंच महिमामंडन सुरू राहील। आणि म्हणूनच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने एक व्यापक अभियान या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी हातात घेतलं आणि त्या आंदोलनाचा प्रथम चरण म्हणून आज जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे। आणि या निवेदनामध्ये कबर आहे महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी, ती लवकरात लवकर त्या ठिकाणून काढून टाकावी, अन्यथा बजरंग दल पुन्हा एकदा आपल्या कारसेवेसाठी या ठिकाणी कारसेवेची तयारी करणार आहे। परंतु आम्हाला या ठिकाणी एक शाश्वती आहे की ज्या महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला, ते सरकार निश्चितच आमच्या मागणीचा विचार करेल आणि आमच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पुढचं पाऊल उचलण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला त्याचं काम पडणार नाही।